मुंबईमधील जुहू बीच इथे साहो हाऊसच्या मागे एक मोठा खड्डा तयार झालाय। त्यामुळे बीचवर चालायला येणाऱ्या लोकांची गैरसोय झाली आहे। तसंच पोलिसांचं गस्ती वाहन आणि आपत्कालीन वाहनं जाण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण झाल्या। जुहू बीच परिसरामधून या संदर्भात आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी आढावा घेतलाय। बघूया। मुंबईतील पर्यटक स्थळांपैकी एक स्थळ म्हणजेच मुंबईचं जुहू चौपाटी। मी सध्या याच जुहू चौपाटी परिसरात आहे, तर ज्या ठिकाणी सुट्टींच्या दिवशी आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने खरं तर पर्यटक या जुहू चौपाटीवरती आपल्या कुटुंबासह येत असतात। या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं असेल तर आता सुद्धा अनेक या ठिकाणी पर्यटक असेल किंवा मग या ठिकाणचे नागरिक हे चौपाटीवरती त्या ठिकाणी पाण्यामध्ये आनंद घेताना पाहायला मिळतात। मात्र दुसरीकडे एक असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय, तो म्हणजेच या जुहू चौपाटीवरील साहो हाऊसच्या एक्झिट एंट्री पॉइंट वरती खरं तर या ठिकाणी एक विशेष खड्डा या ठिकाणी तयार झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामुळे समुद्र किनाऱ्याच्या रचनेला तसेच वाळूच्या स्थिरतेला आणि दररोजच्या या ठिकाणी येणाऱ्या लोकांना गैरसोय होत आहे। आपण हा जर खड्डा या ठिकाणी पाहिला तर या खड्ड्यातून खरं तर या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या स्थळाचं पाणी, त्या ठिकाणी स्वच्छ पाणी या संपूर्ण खड्ड्यातून या पाण्यात या संपूर्ण समुद्राच्या पाण्यामध्ये खरं तर या ठिकाणी येत आहे। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच्यामुळेच या संपूर्ण परिसरातील वाळू सुद्धा आता त्या ठिकाणी कमी झाल्याची पाहायला मिळते। पाण्याच्या ओघामध्ये कुठेतरी ती वाळू वाहत ही कमकुवत झाल्यामुळे या ठिकाणची रस्त्याची सुद्धा रुंदी ही कमी झाल्याची एकूणच पाहायला मिळते। मुंबई पोलिसांच्या माध्यमातून ज्यावेळी गस्त वाहने सुद्धा येतात किंवा मग आपत्कालीन वाहने या ठिकाणी येत असतात, यांना सुद्धा मार्ग हा या ठिकाणी मोकळा होत नसल्यामुळे कुठेतरी स्थानिकांमध्ये नाराजी ही व्यक्त करताना पाहायला मिळते। स्थानिकांचा ज्या प्रकारे ह्या संपूर्ण प्रकरणाला विरोध होत आहे आणि याची दखल आता मुंबई महानगरपालिका घेईल का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।